मुंबईच्या वाकोला परिसरात धोबीघाट मासळी बाजारावरनं नवीन वाद निर्माण झालाय। मासळी विक्रेत्या कोळी महिलांना मासे कापून विकायला मनाई करण्यात आल्याचा दावा केला जातोय। या कथित नियमांमुळे विक्रेते आणि ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। तर दुसरीकडे या मुद्द्यावरनं राजकारणही तापलेलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत। जर आम्ही कापून नाही विकणार तर आमचं पोट कसं भरणार? पिढ्यान जो आमचा व्यवसाय आहे तो आम्ही बंद करायचा का? ज्यांना मासे खायचे नाहीयेत त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं। मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? तुम्हाला सिद्ध करावं लागेल। वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार। मुंबईच्या वाकोला परिसरातल्या धोबीघाट इथे मासळी बाजारावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। मासळी विक्रेत्या कोळी महिलांवर महापालिकेकडून नव्या नियमांची सक्ती होत असल्याचं बोललं जात आहे। मासे कापून आणि स्वच्छ करून विकू नयेत तर अख्खेच विकावे अशा सूचना दिल्याचा दावा स्थानिक कोळी महिला आणि मच्छीमारांकडून करण्यात येतोय। मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, त्यामुळे ही सक्ती करण्यात आल्याचा आरोप आहे। मला एवढंच म्हणायचं, जर सामना पेपरामध्ये असं लिहून पाठवलंय की मासेवाल्यांनी मासे कापायचे नाही वाकोला ब्रिजला आणि कापून विकायचे नाही। आता जर आम्ही कापून नाही विकणार तर आमचं पोट कसं भरणार? हा पण प्रश्न आहे ना, हा पण मुद्दा आहे ना। आता समजा मी 10 किलोची एखादी सुरमई आणली आणि ती मी म्हणजे दुकानावरती ठेवली, एखादा कस्टमर आला, मला बोलला ताई मला यातली तुम्ही अर्धा किलोच द्या, आणि मी जर त्याला म्हटलं नाही बाबा अर्धा किलो नाही जमणार, तुला पूर्ण घ्यावी लागणार, तो कस्टमर घेणार का? नाही घेणार। नाही 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 कोणी काही आम्हाला सांगितलं नाही। आमच्या त्या रंजनाताई तिकडे बसतात मासे विकायला, त्यांनी मोबाईलमध्ये दाखवलं की बाय असं असं आले। म्हटलं आता काय करायचं, बघूया काय होईल ते होईल, बघता येईल। प्रश्न आम्हाला तोच झालेला आहे। मासे कापून न विकणं, आमच्याकडून ते मासे घेतले जाणार नाही, मग आम्ही करायचं तरी काय? गिराकाचं तुम्ही म्हणणं आहे का मासे कापल्याशिवाय ते काय घेऊन जाणार नाहीये? मग आम्ही काय करायचं? असंच द्यायचं का की असंच बसून राहायचं मच्छी घेऊन? का व्यवसाय आमचा हा बंद करायचा? पिढ्यान जो आमचा व्यवसाय आहे तो आम्ही बंद करायचा का? मासे स्वच्छ करून देण्याची सुविधा ही अनेक ग्राहकांची गरज असते, मात्र अचानक आलेल्या सूचनांमुळे नाराजीचं वातावरण पसरलंय। जर विक्रेत्या महिलांनी मासे कापून दिले नाहीत तर ग्राहक मासे घेणार नाहीत, व्यवसायावर त्याचा परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते। डायरेक्ट मासे घेऊच नाही शकत ना मॅडम, कारण ते मासे कापल्याशिवाय कसे घेणार? आम्ही आमच्याकडे घरी थोडी एवढं मोठं सामान ठेवलंय की ते कापायसाठी ठेवायला, कापून हे करायला। आता ते बोलतात दुकानदार पसरतात, ते लोक तर हे लोक आमचे मार्केटवाले ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतात। हर टायमात दुपारी एक गाडी येते, ते गाडीमध्ये ते कचरा जातो। दुर्गंधी नक्की कुठे पसरते? तिकडे ते ब्रिजवर जे मार्केट आहे त्याच्यामधले ते मच्छी मार्केटवाले ते नाळीमध्ये टाकतात, ते कचरा डब्याचे युजच नाही करत। मग त्याला कोण हे करा ना तुम्ही, जिकडे वाकोला परिसराच्या नाळामध्ये ते टाकतात आहे त्यांच्यावर कारवाई करा। वाकोल्यातलं असं प्रकरण आहे की 2 दिवस पूर्वी कुठल्या तरी पेपरमध्ये छापून आलेलं की मच्छी कापून द्यायचं नाही, मच्छी कापून दिल्यावर तुमच्यावर कारवाई होणार असं करून महानगरपालिकाचे कुठल्या अधिकाऱ्यांनी दिलं ते माहिती नाही आम्हाला, पण त्याच्यामुळे हा लय पेटले आणि आमच्या महिला घाबरल्या की बाबा आम्ही मच्छी कापून दिलं नाही तर आमचे मासे विकले कसे जातील? आमचे मासे 20, 30, 40 किलोचे मासे असतात, 1 किलो 2 किलो कस्टमर घेतात, त्यांना मच्छी साफ केल्याशिवाय ते मासे घेऊन जाणार नाहीये। अधिकारी जे आलेले त्यांनी सांगितलं की इकडे मासे विकायचे नाही तुम्ही, नाहीतर तुमच्यावरती आम्ही कारवाई करणार। मासळी विक्रीबाबत कथित नव्या नियमांवरून राजकारण तापलंय। मुंबईत मासे विकणार नाही तर जिलेबी फाफडा विकणार का असा टोला मनसे नेते संदीप देशपांडेंनी लगावलाय। तर मासे कापून विक्रीवर बंदी घातल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट करत ही अफवा ठाकरेंच्या शिवसेनेने पसरवल्याचा आरोप केलाय। मला एक कळत नाही, मुंबईत मासे नाही विकणार जी कोळी बांधव आहेत, आता जिलेबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्तांच्या तोंडात आम्ही जिलेबी आणि फाफडा भरवू, आयुष्यभर तेच खावं त्यांनी। मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाहीयेत त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं। इथे राहायची त्यांची गरज नाही। इथे राहायचंय तर मराठी माणसाच्या प्रमाणे राहावं लागेल, तुमची दादागिरी इथे चालणार नाही। आणि आयुक्तांना खुर्चीवर राहायचं की नाही ते एकदा त्यांनी ठरवावं। ही अफवा पसरली जाते। मी जेव्हा प्रशासनाच्या अलका ससाने मॅडमशी बोलले, डिपार्टमेंटशी बोलले, कोणीही अशा पद्धतीचं काही निर्देश दिलेले नाहीयेत या ठिकाणी, फक्त आणि फक्त शुद्ध अफवा। मी तुम्हाला वारंवार मीडियाला सांगत आली आहे की या उबाटाकडे आता कसलेच मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि आता फक्त खोट्या बातम्या पसरवायच्या हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे। या माझ्या कोळी महिला आहेत आणि मी तिला बोलली तू बिंदास मावरं काप, मी आहे तुझ्या बरोबर उभी, अजिबात घाबरायचं नाहीये। मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? कोळी महिलांवर
जर तुम्ही आता बोललातच आहात तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार. कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा. ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर पहिली कारवाई करा. तुम्ही प्रशासनाला झाकून ठेवाल आणि आमच्यावर कुरघडी कराल तर तुम्ही मुंबईकरांवर पुन्हा अन्याय करता आहात. सारखा अन्याय करता आहात. वाकोला इथे मासळी बाजारात मासे कापण्यावर महापालिकेने निर्बंध लादल्याचं वृत्त समाज माध्यमांवर प्रसारित झालं आणि मासळी विक्रेत्या महिला आणि कोळी बांधव आक्रमक झाले. विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधायला सुरुवात केल्यानं मासळी बाजार आखाडा बनलाय. त्यामुळे महापौर रितू तावडे यांनी थेट वाकोला मासळी बाजारात धाव घेत मासळी विक्रेत्या महिलांसोबत संवाद साधत त्यांची शंका दूर केली. मात्र असं असलं तरी पुढील काही दिवस मराठी माणूस व्हेज नॉनव्हेजचा मुद्दा नक्की तापणार हे खरं. शिल्पा नरवडेचं ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.